राहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सिनेटमध्ये ते सदस्य राहिलेले आहेत. युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे सचिव राहिलेले आहेत. ते सध्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस असून या यात्रेसाठी समन्वयक या नात्याने आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या समवेत उदयजी पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत आणि तुळजापूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी आहेत. जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट धीरजभाई पाटील, राजाभाऊ शेरखाने आणि आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. मी मंचाला विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला सुरुवात करूया. सर्वांचं मी मनापासून जिल्हा काँग्रेस कमिटी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. सुरुवातीला आत्ताच ओळख करून दिलेले डॉक्टर जितेंद्रजी देहाडे साहेब, जे या यात्रेचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहत आहेत. दुसरे उदयसिंहजी पाटील, जे तुळजापूर विधानसभाचे प्रभारी आहेत, ऑब्झर्वर आहेत. आणि राजाभाऊजी शेरखाने, बाकी तालुकाध्यक्ष विनोदजी वीर, प्रशांतजी पाटील, अग्निवेशजी शिंदे, या ठिकाणी सर्व उपस्थित काँग्रेसचे कार्यकर्ते. शेतकरी संघर्ष न्याय यात्रा सुरतगाव ते तुळजापूर या ठिकाणी सर्वात प्रथम सांगू इच्छितो की आपण मागच्याच 15 दिवसाखाली गॅस दरवाढ आणि सुरत चेन्नई महामार्गाचे जे काही बाधित शेतकरी आहेत त्यांच्या हक्काकरता आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण या ठिकाणी तिरडी आंदोलन केलं. त्याच पद्धतीनं या ठिकाणी मला वाटतंय ह्या सुरत चेन्नई महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांसाठी, कारण की 2019 पासून हे शेतकरी लढा देत आहेत आणि ह्या लढ्यामध्ये कोर्ट मॅटर या ठिकाणी म्हणजे न्यायालयामध्ये प्रलंबित असून त्या ठिकाणी कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की पुनर्सर्वेक्षण करून या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा. परंतु या ठिकाणी मला वाटतंय ज्या काही जमिनी आहेत शेतकऱ्यांच्या बाधित झालेल्या त्यांनी संपूर्णपणे जिरायत दाखवलेल्या आहेत, जे करून हंगामी बागायत किंवा बागायत दाखवायला पाहिजे होत्या. त्यामुळं त्या ठिकाणी गुंटावाईज जर तुम्ही हे काढलं तर मला वाटतं 30 ते 40 हजार रुपये फक्त त्यांना गुंट्याला या ठिकाणी अनुदान किंवा अनुदान म्हणता येणार नाही, या ठिकाणी मावेजा देण्यात आला. त्याचप्रमाणे रेल्वे प्रकल्पातील पण बाधितांना 30-40 हजार रुपये. तुम्ही धुळे सोलापूर त्याच रोडवर गेलेला आहे, त्याच शेतकऱ्याची जमीन जर बघितलं तर 6 ते 8 लाख रुपयेपर्यंत त्यांनी गुंट्याला भाव दिलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यावर एक प्रकारे अन्याय केलेला आहे या सरकारनं, भाजप सरकारनं. 2013चा भूसंपादनचा जर कायदा बघितला तर बाजार मूल्याच्या 4 पट भाव देण्याचं कबूल केलेलं असताना सुद्धा या ठिकाणी तो कायदा बदल करून त्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी तो रेडी रेकनरच्या 4 पट द्यावा म्हणून. ऑलरेडीच रेडी रेकनर तिथला खूप कमी असल्यामुळं ह्या जागांचं किंवा जमिनीचं मूल्यांकन होऊ शकणार खूप कमी झालेलं आहे. म्हणजे कवडी मोल किंमत ह्या शेतकऱ्यांची दिल्यामुळं, तसेच रेल्वेमधल्या प्रकल्पातील शेतकऱ्यांना कवडी मोल किंमत दिल्यामुळं या ठिकाणी हा मोर्चा सुरत गावपासून आम्ही, कारण की सुरत गावला जंक्शन होणार आहे मोठं, सुरत चेन्नई आणि धुळे सोलापूरचं जंक्शन होणार आहे. त्यामुळे आमचं ह्या प्रकल्पाला कुणाला शेतकऱ्यांचा सुद्धा विरोध नाहीये, परंतु शेतकऱ्यांचा विरोध नाहीये, परंतु या शेतकऱ्यांना योग्य तो मावेजा तर द्या तुम्ही, अशी आमची मागणी आहे. अजून आम्ही त्या खाली मला वाटतं 20 आणि 2025चा पीक विम्यासाठी आपण तो देण्यात यावा. घरगुती व व्यावसायिक गॅसची केलेली दरवाढ कमी करून गॅस पुरवठा सुरळीत करावा म्हणून दिलेला आहे. आपण जी काही राज्यातील महायुती सरकारनं पोकळ कर्जमाफी म्हणजे काय अजूनपर्यंत अंमलबजावणी केलेली नाही. जी काही त्यांनी घोषणा केलेल्या आहेत की 2 लाखापर्यंत या ठिकाणी कर्जमाफी होईल, त्यानंतर प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात आहे, परंतु अजूनही त्याच्यावर कुठली कारवाई नाही. आणि आमच्या सर्व सहित शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जे काही चालू थकबाकीदार आहेत किंवा चालू बाकीदार आहेत, जे 50,000च्या ऐवजी त्यांना सरसकट सर्वांनाच कर्जमाफी देण्यात यावी, ही एक मागणी आहे. तर दुसरा
मागेल त्याला सौर पंप ही गोष्ट आहे, परंतु कित्येक लोकांनी ऑनलाईन पैसे भरून सुद्धा अजून त्याला मागेल त्याला सौर पंप मिळत नाही. अशा अनेक मागण्या आमच्या. आता स्मार्ट मीटर, आज वीज बिल तुम्ही बघताय, वीज बिल भरमसाठ येत आहे. त्यात जे काही शेती पंप आहे त्यांना 8 तास वीज महाविकास आघाडीच्या सरकारने दिली होती. आता महायुती सरकारने 5 तास दिलेली आहे, ती पण कंटिन्यू मिळत नाही. शेतकऱ्यावर किती आणि कुठल्या कुठल्या पद्धतीनं अन्याय आहे. कांद्याला तसंच भाव, कांद्याचा भाव तसाच आहे. आज सोयाबीन, मला वाटतं हरभरा खरेदी केंद्र चालू केली पण निधीची पूर्तता नाहीये. अशा अनेक गोष्टी आहेत. ठिबक सिंचन असेल, ठिबक सिंचन सुद्धा अनुदान या ठिकाणी नाहीये. इंदिरा आवास योजना, घरकुल योजना त्या ठिकाणी आज केलेली आहे. विहिरीची योजना आहे, परंतु मला वाटतं की आज ऑनलाईन केलेलं आहे, परंतु त्या अद्यापपर्यंत त्यांचं पेमेंट काही या ठिकाणी आलं नाही. अशा विविध मागण्या या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही सुरतगाव ते तुळजापूर या ठिकाणी ही यात्रा येणार आहे. तर संघर्ष यात्रा, तर ते सुरतगावपासून चालू असून तुळजापूरपर्यंत, तुळजापूरच्या भवानी रोड ते या ठिकाणी आर्य चौकापासून शारदा मंगल कार्यालयामध्ये त्याचा समारोप राहणार आहे. तर मला वाटतं की आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की ही शेतकऱ्याची आपण बाजू उचलून धरावी आणि आपल्या प्रसिद्ध दैनिकामध्ये, प्रसिद्ध आपल्या चॅनलमध्ये, प्रसिद्ध अशा सर्व माध्यमांमधून त्याला प्रसिद्धी देण्यात यावी अशी विनंती करतो. त्यानंतर डॉक्टर जितेंद्र देहाडे या ठिकाणी आपल्याला समन्वय साधतील. आजच्या या पत्रकार परिषदेला धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरजजी पाटील, आमचे ज्येष्ठ नेते विशालप्पा शिंदे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव उदयजी पाटील, राजाभाऊ शेरखाने, शहराचे अध्यक्ष आमचे अग्निवेश शिंदे, खलील सर, आमचे पटेलभाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, माझे पत्रकार मित्र. आत्ताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी त्यांच्यामार्फत शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. ही यात्रा 30 मार्च रोजी सुरतगाव ते तुळजापूर अशी ही यात्रा असणार आहे. यात्रेचं नेतृत्व हे आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ हे या यात्रेचं नेतृत्व करणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांना सगळ्यांना त्या यात्रेसाठी निमंत्रित ते आमच्या जिल्हा काँग्रेस कमिटीने केलेलं आहे. या यात्रेचा जो मुख्य उद्देश आहे शेतकरी संघर्ष न्याय यात्रा. आपण बघितलं असेल, आदरणीय हर्षवर्धन सपकाळजी यांनी जेव्हापासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची धुरा हातात घेतली तेव्हापासून त्यांनी शेतकऱ्यांच्या व राज्यातल्या विविध प्रश्नांवरती आंदोलनं केली. विविध जिल्ह्यांमध्ये, विविध भागांमध्ये पदयात्रा सुद्धा केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपले शेतकरी आहेत, म्हणजे सुरत चेन्नई महामार्गामधील जे बाधित शेतकरी आहेत, मुख्यतः त्यांच्या प्रश्नांवरती एक पदयात्रा केली पाहिजे, एका संघर्ष यात्रेचं आयोजन केलं पाहिजे असा मानस आमच्या अध्यक्षांचा होता. त्याच निमित्ताने हे आयोजन करण्यात आले. या यात्रेमध्ये ते जे बाधित शेतकरी आहेत ते सर्व जे शेतकरी आहेत ते सुद्धा सामील होणार आहेत. ते आमच्यासोबत सुरतगाव ते तुळजापूर ते देखील पायी चालणार आहे. या यात्रेचा जो मुख्य उद्देश आहे त्यामध्ये सुरत चेन्नई महामार्ग जमीन बाधित जे शेतकरी आहेत 2019 पासून जे कायदेशीर लढा देत आहेत, परंतु नॅशनल हायवे ॲक्ट प्रमाणे त्यांना जमिनीचं मूल्य हे योग्य दाखवलं नाही.
सर्व जमिनी सरसकट जिरायती व हंगामी बागायत दाखवल्यामुळे योग्य मूल्य दाखवले गेले नाही. काँग्रेसच्या काळामध्ये 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे बाजार मूल्याच्या 4 पट भावाने मावेजा देण्यात आला. तरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना धुळे सोलापूर महामार्गाप्रमाणे मावेजा देण्यात यावा अशी ही प्रमुख मागणी ही या संघर्ष यात्रेच्या निमित्तानं आम्ही तिथे करत आहोत. आत्ताच आमच्या अध्यक्षांनी आपल्याला ज्या आमच्या इतरही ज्या मागण्या आहेत त्या आपल्या समोर तिथे मांडल्या. आपण आता बघितलं असेल या शासनाने जी कर्जमाफी केली ती कर्जमाफी जी आहे ती पोकळ कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही आपण बघितलं असेल की कुठलीही अंमलबजावणी त्यांनी सुरू केलेली नाही. जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांच्यावर अन्याय केला असून त्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्याऐवजी 1,00,000 अनुदान देण्यात यावे ही सुद्धा मागणी, तसेच त्यासोबत सरसगट कर्जमाफी करून त्यांचा जो 7/12 आहे तो कोरा करण्यात यावा. आपण बघितलं असेल काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं व आघाडीचं सरकार या देशामध्ये व राज्यामध्ये होतं तेव्हा काँग्रेस पक्षाने जी कर्जमाफी केली ती सरसकट कर्जमाफी केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. परंतु हे जे सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार, फक्त घोषणा हे सरकार करते. मागच्या वेळेस आपण बघितलं असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी केली, परंतु ते शेतकऱ्यांकडनं फॉर्म भरून घ्यायचे. कित्येक शेतकरी दिवसभर लाईनमध्ये उभं राहायचे, मग तिथं नेटवर्क नाही हे नाही, आणि त्या शेतकऱ्याच्या फॉर्ममध्ये त्यांनी शेतकऱ्याची जात सुद्धा विचारली. म्हणजे नेमकी या सरकारला काय पाहिजे. आता ही जी कर्जमाफी केलेली आहे या कर्जमाफी कशी असेल, त्याचा काय उद्देश आहे, कशी त्याची पूर्तता करणार आहे, काही सांगितलं नाही. फक्त घोषणा आणि घोषणांचा पाऊस हे राज्य सरकार करत आहे. आत्ता सुद्धा जे बजेट झालं या बजेटमध्ये सुद्धा कुठलंही शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठली घोषणा आणि शेतकऱ्यांना मदत होईल असं कुठलंही पाऊल या राज्य सरकारनं उचललं नाही. आता जर आपण बघितलं केंद्र सरकारने जो काही कायदा आणलाय, आता हे काय करतायत की बाहेरचे जे देश आहेत त्या देशांना यांनी मार्केट खुलं केलं. आता इथला जो शेतकरी आहे तो पूर्णतः संपून जाणार आहे. त्याबद्दल काय करायचंय. मागे सुद्धा यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जे कायदे आणले, जे विधेयक आणलं, त्या सुद्धा संदर्भात संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट तिथे उभी राहिली. काँग्रेस पक्षानं आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी पूर्ण देशात आंदोलन उभारलं आणि तो लढा उभारल्यामुळं त्या सरकारला ते जे काळे कायदे होते ते परत घ्यावे लागले. आम्ही या पदयात्रेच्या आणि या संघर्ष यात्रेच्या माध्यमातून आम्ही त्या शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत, आणखी बरेच प्रश्न आहेत, म्हणजे आज त्या शेतकऱ्यांची जे त्यांच्या जमिनी आहेत. आज तुम्हाला एकच करतो मी, चिंचाच्या झाडाला त्या सर्वेमध्ये 1,00,000 रुपये दिले आणि द्राक्षाच्या झाडाला एका झाडाला 250 रुपये दिले. आज जरी सरासरी ह्याचं लाईफ बघितलं त्या झाडाचं, द्राक्षाच्या झाडाचं, तर ते 20 वर्ष चालतं. तुम्ही आज एका घडाला तुम्ही 250 रुपये भाव आहे, मग तुम्ही असा अन्याय का शेतकऱ्यांवर, ही फार मोठी व्यथा आहे. आणि भरपूर द्राक्ष बागायतदार शेतकरी सुरत चेन्नईमध्ये, कारण की सुरतगाव, धोत्री, पिंपळा ह्या भागामध्ये तुम्ही जर बघितलं पांगरजरवाडी, काठी ह्या भागातून हा रस्ता चाललेला आहे, खुंटेवाडी. त्यामुळे ह्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर द्राक्षाचे बागायतदार आहेत. त्यांच्यावर तर खरा अन्याय झालेला आहे. आणि सगळे द्राक्ष बागायतदार हे परवा दिवशी तिथं सुरतगावपासून त्या ठिकाणी सहभागी होणार. असे बरेचसे विषय आहेत. ते विषय घेऊन आम्ही आणि आमचे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. काँग्रेस पक्ष जरी या यात्रेचा आयोजक असला, परंतु आपल्या मार्फत आम्ही या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, जे NGOचे जे पदाधिकारी आहेत आणि जे या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काम करतात, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या यात्रेमध्ये सामील व्हावं व आपले जे काही प्रश्न असतील ते आपण आमच्या मार्फत यात्रा संपल्यानंतर आपण तहसीलदारांना त्या जे काही आमच्याकडे निवेदन प्राप्त होतील, ज्या काही सूचना प्राप्त होतील, त्यांचं संकलन करून
माननीय प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते आम्ही त्या मागण्या तहसीलदाराच्या मार्फत आम्ही या शासनाकडे पोहोचवणार आहोत. व त्याची पूर्तता न झाल्यास भविष्यामध्ये एक मोठा जनआंदोलन हे या जिल्ह्यामध्ये उभारण्यात येईल. या संदर्भात ही आज पत्रकार परिषद आम्ही आयोजित केली होती. तरी आम्हाला विनंती आहे, आपल्याला सर्वांना विनंती आहे की या संघर्ष यात्रेच्या आयोजनासंदर्भात आपण आपल्या स्तरावरून त्याला प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या प्रश्नासाठी न्याय मिळेल. धन्यवाद. आखाडी युद्धामुळे शेतकऱ्यांच्या साहित्य म्हणजे वाढ झाली. त्या संदर्भात आखाडी युद्धामुळे देशामध्ये शेती साहित्य आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. फक्त शेती साहित्यच नाही, बऱ्याच ज्या गोष्टी आहेत म्हणजे या युद्धाचा जो काही परिणाम आहे तो शेतकरी असेल, व्यापारी असेल, नोकरदार असेल. आता आज तुम्ही या पत्रकार परिषदेला आलात, तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाहनातून इथं आलात, परंतु आज जर आपण पेट्रोल पंपाची जर परिस्थिती बघितली, लाईन लागल्यात पेट्रोल पंपावर. आज त्या देशामध्ये सरकारचं धोरण काय आहे? म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी तिकडे सांगतात सगळे माझे मित्र आहेत, रशिया मित्र आहे, तुमचा इस्रायल मित्र आहे, इराण आहे, पण त्यांचं नेमकी धोरण काय आहे? जेव्हापासून हे भाजपचं सरकार अस्तित्वात आले त्यामध्ये फक्त शेतकरीच नाही तर सर्व स्तरावरती जे काही आमचे या देशातले नागरिक आहेत ते भरडले जात आहेत. कुठलंही ठोस जे कारण आहे ते आणि त्या विषयासंदर्भात या सरकारचं कुठलंही धोरण हे त्यांनी तिथं आखलेलं नाही. त्यामुळं जनतेला आज जर आपण गॅस सिलेंडर बघितले, किती त्रास होतो गॅस सिलेंडरचा. म्हणजे आज थोडे जरी भाववाढ केली की ते आमच्या स्मृती इराणी भाकरी थापत बसायच्या, गॅस सिलेंडर घेऊन जायच्या. कुठे गेले त्या? संसदेमध्ये. तर नागरिकांनी सुद्धा विचार केला पाहिजे ना. आज हॉटेलला जेवायला गेलं, आज समजा मी काल इथे आलो, जेवायला गेलो, त्या सुंदरसं शाकाहारी हॉटेल होतं, आंधळे थांबलो तिथं. त्यांच्याशी मी चर्चा केली. म्हणजे भाऊ जेवायला म्हणजे काय नाही सर, माझ्याकडे फक्त मी तुम्हाला डाळ देऊ शकतो आणि त्या शेंगाची भाजी देऊ शकतो. म्हणजे काय झालं? म्हणजे भाकरी, तंदूर रोटी नाही, भाकरी पण चुलीवरती, आमच्याकडे गॅस नाही. म्हणजे एक सर्वसामान्य जो व्यापारी आहे, त्याचं स्वतःचं हॉटेल आहे, तो तिथं बसून त्याचं स्वयंपाक करतो, त्याचं जेवण बनवतो आणि त्याच्यातून त्याचं घर चालतं. खूप वाईट परिस्थिती आहे. आपल्याला दिसतं तेवढं सोपं नाहीये. आता थोडे दिवस जरी या महिनाभरामध्ये जरी सरकारने जर नियोजन केलं नाही तर खूप भयंकर परिस्थिती उद्भवणार आहे. याची सुद्धा जाणीव नागरिकांनी घेतली पाहिजे. आमचा शेतकरी कुठपर्यंत जातो? आज त्यांचे जे काही साधनं आहेत, आज त्याला शेती करायची आहे, आज ट्रॅक्टर असेल, तुमचे नांगर असेल, या सगळ्या गोष्टींवरती त्यांच्या जीएसटी बद्दलचा मागे मुद्दा आपण घेतला. परंतु आता हे जे बाहेरनं जे काही गोष्टी इम्पोर्ट होतात, जे अवजारं बाहेरनं येतात, त्या अवजारांवरती टॅक्स, मग आता त्याचे किमती वाढणार. आता आजच टीव्हीवरती तुमच्या एका कुठल्या तरी चॅनलच्या माध्यमातून आम्ही बातमी बघत होतो की प्रत्येक त्याला जर गॅस टाकायचा रिक्षावाल्याला, आता रिक्षावाला बिचारा सकाळी गॅस टाकला, दिवसभर धंदा करतो, संध्याकाळी घरी जातो आणि त्याचं पोट भरतो. परंतु त्याला गॅस टाकण्यासाठी शिल्लकचे 30 रुपये एक्स्ट्रा घेतले त्या गॅसच्या किमतीच्या याच्याकडे कोण लक्ष देणार आहे? याच्यावरती कोण नियोजन करणार आहे? कुठे आहे तुमचं सरकार? नाही. आणि दुसरा मुद्दा जो पोखरा योजनेमध्ये गावं घेतलीत आपल्या जिल्ह्यात, पोखरा योजनेमध्ये ते शेती अवजारांना 50% अनुदान देणार. आतापर्यंत तुम्ही सांगा कुठल्या गावाला निधी दिलाय आणि कुठं तरतूद केली आहे? कुठंच नाही. हे नुसतं सबशेल फेल आहे. 2019 मध्ये सुरत रोडचं भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. तब्बल त्याला 6-7 वर्ष झाले. 2 वेळेस रिवॉर्ड झाले. ते रिवॉर्ड अवॉर्ड झाले. अवॉर्ड करून परत एकदा ते पुनरावॉर्ड करण्यासाठी उच्च न्यायालयानं निर्देशित केलं, आदेशित केलं. आता सर आधी सांगितल्या पद्धतीनं ते द्राक्षाचे ते उदाहरणं आपण सांगितले. आज जवळपास 8 वर्ष विलंब झाला. आपण 8 वर्षानं हा मुद्दा उचलत आहे. आता उशीर झाला असं वाटत नाही. नाही, उशीर नाही झाला. कारण त्यावेळेस काँग्रेस पक्षानं जे आमचे अध्यक्ष होते त्यांनी निवेदन लिहिले, शेतकऱ्यांनाही भेटले. परंतु काय होतं की सातत्यानं जर अन्याय होत असेल, आता पाठपुरावा आपण करतोय. आता तुमची बागायती जमीन आहे, जिरायती जमीन आहे, त्या दोन्ही जमिनीला जर तुम्ही सारखा भाव जर दिला तर तो शेतकऱ्यांवरती अन्याय आहे.
आणि नाही, कसं असतं काय झालंय, मी तुम्हाला एक मुद्दा बरोबर म्हणतो की काही जणांच्या मोजण्या झाल्या त्यांना अवॉर्ड दिले, अजून काही जणांच्या मोजण्या होऊ दिली नाहीत लोकांनी, त्याचे अजून अवॉर्ड राहिलेले आहेत. ते अवॉर्ड देऊन बघतायत की लोकांची मानसिकता काय आहे. मी दिल्ली, मी बाधित शेतकरी आहे. मला अवॉर्ड अजून आले आलं नाही म्हणजे असे मी तुम्हाला कित्येक उदाहरणं देऊ शकतो की ह्याच्यामध्ये बाधित शेतकऱ्यांमध्ये सुद्धा लोकांनी अजून अवॉर्ड, आता त्यांनी काय केलं 2024चा योगेश खरमाटे असताना अवॉर्ड जाहीर केले, आता 2026ला दिले. हा किती अन्याय सांगा तुम्ही. लोकसभेमध्ये विरोधी भागावर काँग्रेस आहे, काँग्रेस कुठेतरी कमी पडताना त्याला वाटत नाही. नाही नाही, आज सातत्यानं काँग्रेस संघर्ष करत आम्ही, आणि कुठलंही आंदोलन बघा तुम्ही, आम्ही आज जिल्ह्यामध्ये या चालू वर्षामध्ये खूप चांगले होते. या अगोदर आंदोलन काय नाही. तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक जे काही काँग्रेस पक्षाने आंदोलन केलेले हे आपल्या प्रसार माध्यमातून हे केलेले, त्याचा मी पुरावा सुद्धा देऊ शकतो की किती आंदोलन केले. लोकसभेमध्ये राहुल गांधी बोलत असताना बंद केला जातो, स्पीकर बंद केला जातो, आवाज उचलला जातोच ना. गोंधळबाबाचा प्रश्न फार गाजत आहे. त्याबद्दल काँग्रेस म्हणजे सहसा आक्रमक दिसत आहे. ज्याप्रमाणे सुषमा अंधारे शिवसेनेचे आक्रमकपणे प्रश्न मांडतील, पत्रकार परिषद घेत आहे, त्याप्रमाणे काँग्रेस एवढं काही आक्रमक दिसत नाही आम्हाला. पूर्ण राज्यात दिसत नाही आक्रमक. अपेक्षा लोकांच्या आपल्या माझी तुम्हाला विनंती आहे, मी आज धाराशिवमध्ये जे आलो शेतकरी संघर्ष यात्रेसंदर्भात आलो आणि आपण जो विषय मांडला त्या विषयावरती बोलण्यासाठी मी अधिकृत नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि आमचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडलेली आहे. तर आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, नागरिकांवरती परिणाम होतोय. त्याबद्दल आपली उपाययोजना काय असणार आहे, जो की नागरिकांना पुढे चालून पण त्रास वाढणार आहे, त्यावरती आपण काय उपाययोजना सुचलेल्या आहेत जो की नागरिकांना त्रास होणार नाही. शेतकरी असो, सामान्य असो, व्यावसायिक असो, या सगळ्यांना त्रास होणार आहे. मग आपण त्याची काय भूमिका घेणार आहात? ते जे सर्व आपण मुद्दे जे मांडले त्याच्यामध्ये गॅस असेल, वेगवेगळे मुद्दे आहेत, या यात्रेच्या माध्यमातून त्याच्यावरती सुद्धा आम्ही फोकस केलेला आहे आणि आम्ही जे निवेदन राज्य सरकारला देणार आहोत त्या संदर्भात त्याच्या मागण्या सुद्धा ज्या या आखाती देशासंदर्भात जे युद्ध आहे त्या युद्धामुळे उद्भवलेली जी परिस्थिती आहे त्या सुद्धा मागण्या आम्ही या यात्रेमध्ये केल्या. आपल्याला असं वाटत नाही का गॅस दरवाढ, सगळी दरवाढ याचा मुद्दा डिवाइड करण्यासाठी हा बंधुबाबा एकात एक बंधुबाबा वरचीवर निघत आहेत. हे बंधुबाबा ती बंधुबाबा आता कसे बंधुबाबा निघाले ते डिवाइड करायचं का सरकारला विषय? काय आलं, प्रश्न तुम्हीच केला आणि उत्तरही तुम्हीच दिलेलं आहे. तुम्ही मुद्दा याच्यामध्ये घेतलाय सुरक्षेत द्यायचा, परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न फार गळ आहे. शेतकरी आंदोलन करत आहेत तरी देखील प्रशासन पोलिसांचा वापर करून मोजणी करत आहे. तर तुमच्या ह्याच्यामध्ये त्याचा शक्तीपीठचा नामोल्लेख तुम्ही टाळलेला आहे. शक्तीपीठचा प्रश्नच नाहीये का? नाही, आज काय झालेलं आहे, शक्तीपीठ महामार्गाचा पण प्रश्न आम्ही उपस्थित करून घेणार होतो, पण त्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी म्हटले की आम्हाला हा मुद्दाच आम्हाला मूळतः जमिनीच द्यायच्या नाहीत आम्हाला, आणि आम्ही काही मोजणी होऊ देणार नाही, आम्ही रस्त्यावर या ठिकाणी उतरणार आहोत. त्यामुळे हा मुद्दा आम्हाला घेता चालला नाही ना त्यांचा. आम्ही तर त्यांच्या बरोबरच आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या जे काही आंदोलन झालंय त्याच्यामध्ये आम्ही स्वतः काँग्रेस पक्ष मागं होतं आणि त्यांना आम्ही हा विचारला मुद्दा घेऊ का नको. त्यावेळेस ते काय म्हणले, आम्हाला एक तर जमीनच द्यायची नाही आम्हाला, आणि काही ठिकाणी म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी ज्यावेळेस एवढं मोठं तीव्र आंदोलन केलं त्या ठिकाणी तो रस्ता रद्द करून त्यांनी बाहेरचा रस्ता घेतला आहे. त्यामुळे त्यांचं असं मत आहे ह्या सगळ्या लोकांचं की इकडचा मार्ग रद्द होण्याच्या ह्याच्यात आहे, तुम्ही काय हा मुद्दा घेऊ नका असं त्यांनी म्हटल्यानंतर आम्ही मागे सरकलो. त्यामुळे असं काही नाही की बाबा आम्ही काँग्रेस पक्ष शक्तीपीठ महामार्गाचा मागचा वेळेचं आंदोलन तुम्ही बघितलं तर आम्ही शक्तीपीठ महामार्ग सुद्धा घेतलेला आहे. राज्यामध्ये SIR प्रक्रिया सुरू आहे, त्या संदर्भात काय? नाही, SIR मध्ये आपण जर बघितलं संपूर्ण भारतामध्ये SIRच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष आहे. कारण ही जी निवडणूक आयोगानं SIRची जी प्रक्रिया आहे ती पारदर्शकपणे राबवत नाही आहे. आणि आम्ही आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं या SIRच्या संदर्भात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही एक टीम नेमलेली आहे. व जे काही प्रक्रिया होणार आहे त्या टीम पूर्ण आमचे BLA असतील, BLO असतील त्यांच्या संपर्कात राहून
जे काही योग्य आहे. आता काय होतं की काही ठिकाणी जर खरंच तो मतदार असेल, तो तिथं राहत नसेल का त्याचा मृत्यू झाला असेल, असे बरेचसे लोक असतात. परंतु जो आपला मतदार आहे आणि त्याच्यावरती अन्याय होत असेल, अशा लोकांसाठी काँग्रेस पक्ष तिथे उभा राहील. आमची जी काही टीम आहे काँग्रेस पक्षानं जी अपॉइंट केलेली ती त्या संदर्भात कार्य करेल. आणि SIR मध्ये आम्ही जागरूक राहून हे SIRच्या प्रक्रियामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष त्याच्यामध्ये सक्षमपणे प्रतिसाद देईल. नागरिकांमध्ये संभ्रम आहे SIR विषयी, त्यावेळी कुठली जनजागृती होताना दिसत नाही. आणि दुसरा प्रश्न आहे, BLAचं सांगितलं तर तुमच्याच पक्षाने जिल्ह्यामध्ये 1523 BLAची यादी दिली नाही. आज प्रत्येक तालुक्यांमध्ये त्या तालुकाध्यक्ष आज काय आहे, प्रामुख्याने आज जिथे जिथं आता काँग्रेसचा विधानसभा मतदारसंघ आहे तुळजापूर, आम्ही तिथं तर दिलेली आहे. परंतु काही काही ठिकाणी राहिलेल्या असतील याद्या, त्या सुद्धा या SIRच्या निमित्तानं आम्हाला आता प्रामुख्यानं तो प्रश्न विचारात घेऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही BLAच्या याद्या ह्या पोच करण्याचं. नाही, तुमचं म्हणणं मान्य आहे आणि आम्हाला ते ऍक्सेप्ट पण आहे. कारण 100% आमचे BLA झालेले झालेलं नाही, ते मान्य आहे. काय होतं, काम करत आता असताना मग पक्ष कुठे ना कुठेतरी कमी पडतो. आता एखादा विधानसभा मतदारसंघ जर आमच्या मित्र पक्षाकडे गेलेला असेल, मग तिथला कार्यकर्ता जो असेल त्याला वाटतं की आता कायमस्वरूपी हा मतदारसंघ आमच्या मित्र पक्षाकडे असतो, मग मी कशाला काम केलं पाहिजे. परंतु आता आम्ही त्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलं की ठीक आहे, मतदारसंघ जरी तिकडे असला पण भविष्यामध्ये आता 29च्या निवडणुका येणार आहेत, तर त्या दृष्टीनं आपल्याला काम केलं पाहिजे. तर ते सुद्धा कार्यकर्त्यांना ब्रेन वॉश करायचं काम आहे. आता ही कार्यकर्त्यांची नाराजगी आहे. तुमचं म्हणणं 100% मान्य, BLA आमचे नाही हे आम्ही मान्य करतो, पण संपूर्ण ठिकाणी नाही का असं नाही, पण काही ठिकाणी नाही आहे ते मान्य करतो. ते आम्ही तात्काळ अध्यक्ष दुरुस्ती करून त्यामध्ये BLAची अपॉइंटमेंट करू आणि SIRची प्रक्रिया चांगल्या पद्धतीने आम्ही पूर्ण करू. 2002च्या याद्या BLOकडेच नाही आणि आपलं नाव आहे की नाही नागरिक परिषद काँग्रेस उपलब्ध करून देणार का? 2002 हो, याद्या 2002च्या याद्या देऊ शकतो ना आपण, देऊ शकतो. याद्या आहेत आमच्याकडे, ऑनलाईन याद्या आहेत. कारण त्यावेळेस इलेक्शन कमिशन काय होतं, निवडणुका आल्या की सर्व पक्षाला याद्या देतात CD मध्ये, त्या याद्या आमच्याकडे आहेत, त्या उपलब्ध करून देऊ. आणि आम्ही जे आमचे पदाधिकारी SIRचे अपॉइंट करणार आहोत त्या याद्या आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ, त्यांच्या प्रिंटआउट काढून, जेणेकरून नागरिकांना त्याचा फायदा होईल. आणि म्हणजे जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं फ्लेक्स लावण्यात येतील की कोणाला जर त्या याच्यामध्ये आपलं नाव शोधायचं असेल तर अमुक आमच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क करा, आमच्या कार्यालयाला संपर्क करा. अशी जनजागरण मोहीम सुद्धा SIRची काँग्रेस पक्षाच्या वतीनं राबवण्यात. त्या यात्रेमध्ये किती शेतकरी सहभागी होतात असं अंदाज आहे? आता जे बाधित शेतकरी, मला वाटतं 500-550 शेतकरी आहेत ते बाधित सगळे. तर ते आम्ही त्यांनी तर सर्वांनी सांगितलं की आम्ही सर्वजण येतो, कारण मुख्य प्रश्न आमचा तोच आहे. तर ते सर्व जे शेतकरी आहेत ते सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आमच्या सोबत तिथे चालणार आहे. परंड्यामधले आहेत काही, परंडा बार्शी परंडा असं करत करत व्यवस्थित तुळजापूर पुढे जाईल, उमरगा काही लोक आहेत. तर ते असे बरेचसे शेतकरी 400-500 शेतकरी. पत्रकार मित्रांनी जे विचारलं की कृषी निविष्ठांचे भाव वाढलेले आहेत, त्याच्यामध्ये आता येत्या 2 महिन्यामध्ये पेरणी चालू होणार आहे. त्याच्यामध्ये DAPची आणि ती इतर रासायनिक खतं आहेत त्यांचे भाव 2000च्या वर गेलेले आहेत. आता सध्या 1400 रुपयाहून 1700 रुपये केला भाव आणि 1700 रुपयाहून आता 2000च्या वर गेलेले. ते सुद्धा या माध्यमातून आणण्यावर शेतकऱ्यावर अन्याय आहे. चला, थँक्यू, सगळ्याचा आभार आहे.